शिवसेनेकडनं राष्ट्रवादीवर पातळी सोडून टीका, सुनील तटकरेंचे शिवसेना नेत्यांवर आरोप। शिवसेनेच्या टीकेबाबत एनसीपीची भाजपकडे तक्रार। आमदारांच्या संख्याबळावरनं रायगडचं पालकमंत्रीपद मागता 2022 मध्ये संख्याबळावर मुख्यमंत्री निवडला गेला होता का? टू द पॉइंट मुलाखतीत तटकरेंचा शिवसेनेवर निशाणा। सुरेश धसांची आमदारकी धोक्यात, धसांच्या निवडीला कोर्टात आव्हान। मेहबूब शेखांकडून औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल। काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट। धंगेकर येत्या 8 दिवसात धनुष्यबाण हाती घेणार, वरिष्ठ सूत्रांची माहिती। बेळगावमध्ये मराठी कंडक्टरला मारहाणीचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद। पुण्यात शिवसैनिकांनी फासलं कर्नाटकच्या बसला काळं। परिवहन मंत्र्यांचा कर्नाटक सरकारला इशारा। संभाजीनगरमध्ये 19व्या विद्रोही साहित्य संमेलनाचं उद्घाटन। साहित्यिक कवल भारतींच्या हस्ते उद्घाटन। संमेलनाध्यक्ष अशोक राणांचे सरकारवर आसूड। यवतमाळच्या कळंबमध्ये चिंतामणी यात्रा उत्सव। यात्रेत दहीहंडी, काला आणि महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम। यात्रेत भाविकांची मोठी गर्दी। चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ शिकारी टोळीचा आंतरराष्ट्रीय कनेक्शन। म्यानमार पासून चीनपर्यंत वाघाच्या अवयवांची तस्करी। गेल्या वर्षभरात 15 वाघांची शिकार केल्याची सूत्रांची माहिती। शिर्डी कोपरगाव परिसरात तिहेरी अपघात। एसटी बस, मालवाहतूक टेम्पो आणि कारची धडक। अपघातात प्रवाशांसह चालक, वाहक किरकोळ जखमी।